आज तुम्हाला मी दाखवणार आहे थंडगार सोलकढी। त्यासाठी लागणारं साहित्य आहे, एक पूर्ण नारळ मी 2 वाट्या खाऊन घेतलेला आहे। नारळ हा ओला नारळच घ्यायचा। कोथिंबीर आहे, एक 4-5 कोकम मी भिजत टाकली होती पाण्यामध्ये। बीटाचे 2 तुकडे, मिरच्या, अद्रक, लसूण, थोडंसं जिरं, थोडंसं मीठ चवीपुरती आणि साखर ऑप्शनल आहे, ज्याला हवी असेल साखर टाकायची किंवा नाही टाकली तरी चालेल। सर्वप्रथम मी हे नारळ आणि हे सर्व साहित्य मिक्सरमध्ये वाटून घेते। आता नारळ टाकलेलं आहे, हे सर्व साहित्य मी आता मिक्सरमधून काढून घेते। मीठ आणि पाणी, केलं आहे एका भांड्यात घ्यायचं, त्यामध्ये चाळून ठेवायची आणि सर्व आपण गाळून घ्यायचं। हे गाळून झालं की पुन्हा याचा चेव असतो, पुन्हा आपण एकदम मिक्सरमधला काढायचं। असं समज व्यवस्थितपणे गाळायचा। हा चोथा पुन्हा एकदा मिक्सरमधला पाणी टाकून काढायचा। आपण पूर्ण असं त्याच्यामध्ये रस काढून घ्यायचा। हा रस एवढा काढून घेतलाय आणि हा चोथा आहे, त्यात पुन्हा एकदा आपण पाणी टाकून रस काढून घ्यायचा। पुन्हा एकदा मिक्सरमध्ये आपण काढूया। आता मी सगळं मिक्सरमध्ये सगळं व्यवस्थित हे करून घेतलं त्याचं पाणी, आणि ह्याच्यामध्ये मी कोकमाचं आगळ टाकणार आहे, म्हणजेच कोकमाचं पाणी संपूर्ण व्यवस्थितमध्ये पाणी टाकून घ्यायचं त्याच्यामध्ये। झाली आपली सोलकढी रेडी आहे। ही सोलकढी पित्तशामक आहे, उष्णताशामक आहे, गरमीच्या दिवसामध्ये पियाला शरीराला थंडावा देते आणि जेवण पचण्यास हलकी असते, जेवण पचण्यास मदत करते आपल्याला। ही आपली सोलकढी रेडी झाली आहे। फ्रीजमध्ये ठेवून द्यायची थंड, जेव्हा जेव्हा आपलं वाटेल त्यावेळेस आपण सर्व करू शकतो। आपली सोलकढी रेडी आहे। सोलकढी आपली रेडी आहे। ही सोलकढी अशीच आपण फ्रीजमध्ये ठेवून द्यायची आणि जेव्हा लागेल तेव्हा वापरू शकतो। फ्रीजमध्ये थंड करत अशीच ठेवायची किंवा बर्फाचे तुकडे टाकले देताना तरी चालेल।